11:58 होत आहे. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्रायल दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आज विविध महत्वाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. दुसऱ्या महायुद्धात होलोकॉस्टमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना ते श्रद्धांजली अर्पण करणार आहे. यानंतर पंतप्रधान इस्रायलचे अध्यक्ष इसाक हेर्झोग यांची भेट घेणार असून पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासोबत शिष्टमंडळस्तरीय चर्चाही करणार आहे. संरक्षण, शेती, जलव्यवस्थापन, नवोन्मेष आणि उच्च तंत्रज्ञान क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्यावर या चर्चेत भर दिला जाईल. दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी काल इस्रायलच्या संसदेला संबोधित करत दहशतवादाविरोधात भारत इस्रायलच्या सोबत खंबीरपणे उभा असल्याचा पुनरुच्चार केला. महाराष्ट्रातल्या गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या उच्च शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन आणि ब्रिस्टॉल विद्यापीठ मुंबई कॅम्पस प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात विधान भवन इथं सामंजस्य करार करण्यात आला. निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या संपूर्ण कालावधीसाठी 100% शिक्षण शुल्क माफ करण्यात येईल. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. सावरकरांनी देशाला गुलामगिरीच्या साखळ्यांपासून मुक्त करण्यासाठी आपलं जीवन समर्पित केलं. त्यांचं व्यक्तिमत्व आणि कार्य प्रत्येक पिढीला राष्ट्रसेवेसाठी प्रेरणा देत राहील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन विभागानं राबवलेल्या सातत्यपूर्ण उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसून येतो आहे. जानेवारी 2026 मध्ये अपघाती मृत्यूंमध्ये 8.05% घट नोंदवण्यात आली आहे. जानेवारी 2025 मध्ये 1427 अपघाती मृत्यू झाले होते, तर जानेवारी 2026 मध्ये ही संख्या 1312 वर आली आहे. म्हणजेच 115 मृत्यूंची घट झाली आहे. रस्ता सुरक्षा उपायांमुळे अनेक जिल्ह्यात मृत्यूदरात लक्षणीय घट झाली आहे. वाशिम इथं 36%, वर्धा इथं 28%, गोंदिया आणि अमरावती ग्रामीण भागात प्रत्येकी 22%, तर नागपूर शहर इथं 21% घट नोंदवण्यात आली आहे. राज्यसभेच्या 37 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना निवडणूक आयोगानं जारी केली. यामध्ये महाराष्ट्रातल्या 7 जागांचा समावेश आहे. कालपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून 5 मार्चपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. 6 मार्च रोजी अर्जांची छाननी होईल, तर 9 मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. निवडणूक आवश्यक ठरल्यास 16 मार्च रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी संध्याकाळी मतमोजणी केली जाणार आहे. शरद पवार यांच्यासह राज्यातल्या 7 सदस्यांचा कार्यकाळ एप्रिलमध्ये संपतो आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6 वाजता ऐकता येईल. नमस्कार.